माझं नाव कन्हैया सोर, मी पालखेड येथून बोलतो आहे. तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि नारायण भाऊचं माझा विषय मागे झाला होता मल्टीप्लायरच्या बाबतीमध्ये. ते म्हणे मल्टीप्लायर वापरून बघा एकदा एक वेळेस. तर मी आता ह्यावेळेस आपल्या ह्या मक्काला मल्टीप्लायर वापरलं. आता ह्या मक्काचा फरक अनुभव असा होता का हिला पाणी लेट बसल्यामुळं हिची हाईट कमी होती आणि त्या कोपऱ्यातली मक्काचं पाणी लवकर बसलं तर ती पुढे वाढून गेली. मग नंतर आहे ना मल्टीप्लायर याच्यामध्ये वापरलं मी पाण्यामधून, प्लस अपसायटी सोबत वापरली. तर रिझल्ट असा आला का यांची एक लेवल सारखी आता दिसतीये मक्काच्या हाईटची. हा सगळ्यात मोठा फायदा झाला. दुसरा फायदा का मक्काच्या कलरमध्ये बी खूप चांगला फरक आहे. हा इकडचा हिरवागार गर्द आहे आणि पलीकडचा जो आहे तर ते आम्ही आत्ता राऊंड मारून आलो तिकडला फिक्का हिरवट आहे. आणि हाईटमध्ये पाहायला गेलं तर आता सगळा प्लॉट एक सारखा हाईटमध्ये दिसतोय. तिसरी गोष्ट का याचे पानं रुंद आहे. पानाची रुंदाई बघा तुम्ही कोणतंही पान बघा, या इकडे जाऊ. ही पानाची साईज बघा, ही पानाची साईज, ही पानाची साईज, ही पानाची, ह्या पानाची मध्ये घुसून पाहिलं तर हे पानं हे पानं जे आहे ते पानाची रुंदाई आणि कलरमध्ये खूप मोठा चेंजेस झालेला आहे. तिकडची जी मक्का आहे तर तिच्यामध्ये पानं छोटे, कलर फिक्का आहे आणि ताट बी कमी पोचलेलं आहे. याचे ताटं पाहिले तर हे